मित्रहो नमस्कार, शुभ सकाळ. महाबळेश्वर जवळील शिवनेरी रिसॉर्ट येथून आपण चाललो आहोत क्षेत्र महाबळेश्वर येथे शिवशंभू महादेवाच्या दर्शनाला. येथील जुन्या मूळ महाबळेश्वरमध्ये प्राचीन अशी अनेक मंदिरं आहेत. हीच प्रसिद्ध अशी मंदिरं आपण पाहणार आहोत. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण पुण्यापासनं 120 किलोमीटर तर मुंबईपासनं 270 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वरच्या एस टी बस स्थानकापासनं क्षेत्र महाबळेश्वर हे अंतर साधारणतः 7 किलोमीटर आहे. अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या पवित्र तीर्थक्षेत्री आपण आता पोहोचत आहोत. मंडळी नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आम्ही आज आलो आहोत श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे. याला जुनं महाबळेश्वर असे म्हणतात. जुनं महाबळेश्वर गाव आहे आणि याच गावात एक प्राचीन मंदिर आहे महाबळेश्वराचं आणि त्या मंदिरावरनं या गावाला महाबळेश्वर असं नाव पडलेलं आहे. तर अति महाबळेश्वर आणि पंचगंगाचा जिथे उगम आहे ते पंचगंगा मंदिर, या मंदिरांना भेट देण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलो आहोत. चला तर मग आपणा सर्वांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिराचं महाबळेश्वराचं दर्शन होणार आहे. बोला हर हर महादेव. हे माझ्या मागे तुम्हाला प्रवेशद्वार दिसत आहे. याच प्रवेशद्वारातनं आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरचा हा निसर्गरम्य परिसर पहा. येथे पार्किंगची चांगली सोय आहे. तसंच जेवणासाठीही हॉटेल्स उपलब्ध आहेत. मुख्य प्रवेशद्वारावरच शिवछत्रपतींचं सुंदर असं स्मारक आपल्याला पाहायला मिळतं. या सुंदर नक्षीदार मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण पुढे जाणार आहोत. महादेव म्हणजेच महाबली, श्री शंकराच्या या नावावरूनच या ठिकाणाला महाबळेश्वर असं नाव पडलेलं आहे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर देवस्थानचं भव्य मोठं पार्किंग आपल्याला पाहायला मिळतं. येथे गाडी पार्क करून आम्ही आता मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. आपणास समोर महाबळेश्वर मंदिराचा सुंदर असा कळस दिसत आहे. चला आपण आतमध्ये जाऊन सर्व मंदिरांचं दर्शन घेऊ. येथे आत आल्यावर डाव्या बाजूला अति महाबळेश्वर आणि उजव्या बाजूला श्री महाबळेश्वराचं मंदिर आहे. आपण प्रथम महाबळेश्वराच्या मंदिरात जाऊन शिवशंभू महादेवाचं दर्शन घेऊ. श्री महाबळेश्वर देवाचे महात्म्य आणि उत्पत्तीची कथा या फलकावर येथे लिहिण्यात आलेली आहे. हे प्राचीन मंदिर साधारण 800 वर्षापूर्वीचं जुनं आहे आणि आतील स्वयंभू शिवलिंग हे 1000 वर्षापेक्षा पुरातन आहे. याच मंदिरात 6 जानेवारी 1665 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी मा जिजाऊंची सुवर्णतुला केली होती अशी इतिहासात नोंद आहे. मंदिराच्या बाहेरील प्रशस्त असं हे प्रांगण पहा. सभोवताली हिरवीगार झाडे आणि समोर सह्याद्रीच्या डोंगररांगा आपल्याला इथून दिसतात.
चला आपण आता इथे समोरच दिसणाऱ्या या अतिबळेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाऊया. संपूर्ण दगडी बांधकाम असणारे हे श्री अतिबळेश्वराचे मंदिर सुद्धा तेवढेच पुरातन आहे. या दोन मंदिरात दर्शन झाल्यानंतर आपण पुढे जातो ते पंचगंगा मंदिर पाहायला. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा 5 नद्यांचा उगम असलेले हे मंदिर, यावरूनच या मंदिराला पंचगंगा मंदिर असं नाव पडलेलं आहे. महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेले पर्यटक या मंदिरांना आवर्जून भेट देतात. समोर आपल्याला पंचगंगा मंदिराचं प्रवेशद्वार दिसत आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला समोर पाण्याचं मोठं असं एक कुंड दिसतं. येथे असणाऱ्या गोमुखातून 12ही महिने पाणी या कुंडात पडत असतं. येथे येणारे भाविक तीर्थ म्हणून हे पाणी प्राशन करतात. चला आज जाऊन आपण पंचगंगेचं दर्शन घेऊ आणि अखंड पाण्याचा स्रोत असणारं गोमुख पाहू. मित्रहो, श्री अतिबळेश्वर, महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर चाललो आहोत. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी नमस्कार. जुनं महाबळेश्वर जे म्हणतात तिथे महाबळेश्वरचं, पंचगंगेचं आणि त्या अतिबळेश्वरचं, कृष्णामाईचं वगैरे दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलो आहोत. आणि इथे मस्त थंडगार उसाचा रस पितो आणि उसाचा रस पिऊन आम्ही जाणार आहोत आमच्या रिसॉर्टवर. चला तर मग, हर हर महादेव. मित्रहो, पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.